नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर्स बायोलॉजीवरती तुमचं स्वागत आहे. आपण पाहत आहोत रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल. बघा, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं प्रेग्नन्सी आणि प्लासेंटा. बेबीची कशा पद्धतीने ग्रोथ होत असते, डेव्हलपमेंट होत असते, हे आपण त्या प्रेग्नन्सी पॉईंटमध्ये कवर केलं होतं. त्याचबरोबर तो प्लासेंटा कशा पद्धतीने न्यूट्रिशन त्या बेबीला देत असतो हे आपण त्या व्हिडिओमध्ये कवर केलं होतं. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पार्च्युरेशन, म्हणजे गिविंग बर्थ ऑफ दॅट एम्ब्रिओ, म्हणजेच त्याला म्हणतो आपण फिटस. त्या फिटसची, त्या बेबीची बर्थ कशी होत असते त्या प्रोसेसला म्हणतो आपण पार्च्युरेशन. आणि ह्या कोणत्या कोणत्या स्टेजमध्ये आपण त्याला डिवाईड केले हे आपण ह्या व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत. त्याचबरोबर रिप्रोडक्टिव्ह हेल्थ हा एक पॉईंट अत्यंत महत्त्वाचा आहे, तोही आपण ह्या व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत. बघा, जे विद्यार्थी चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आवडल्यास नक्की लाईक करा व शेअर करा. चला बघूया मग आपण आता पार्च्युरेशन काय. बघा, त्याला काय म्हणतो आपण, प्रोसेस ऑफ गिव्हिंग बर्थ टू द बेबी, म्हणजे तो बेबीला बर्थ देण्याची प्रोसेस, त्याला काय म्हणतो आपण पार्च्युरेशन. बघा, त्यामध्ये आपल्याला काय बघायचं, ह्युमन्स आर व्हिव्हिपॅरस. व्हिव्हिपॅरस म्हणजे काय, डेव्हलप द बेबी इनसाइड द बॉडी अँड दे गिव्ह डायरेक्टली बर्थ टू द न्यू वन्स आर कॉल्ड ॲज द व्हिव्हिपॅरस. लक्षात ठेवा, ह्युमन्स कसे आहेत, व्हिव्हिपॅरस. त्याच्या ऑपोजिट काय आहे तुम्ही मला मध्ये सांगा. व्हिव्हिपॅरस आणि हे म्हणजे काय झालं, इनसाइड बेबीला ग्रोथ करते. तर आउटसाईड बेबीची ग्रोथ होत असेल तर त्याला काय म्हणतात मला ते कमेंटमध्ये तुम्ही सांगा. बघू आता त्यामध्ये काय, तर लोबर. बघा, पहिल्यांदा इथं आपल्याला दिलं आहे तर लोबियर म्हणजे काय, तर इटेराइन अँड ॲबडॉमिनल कॉन्ट्रॅक्शन, दॅट इज द डायलेशन ऑफ सर्विक्स अँड पासेज ऑफ बेबी आर कलेक्टिव्हली कॉल्ड ॲज द लोबर. ओके, लक्षात आलं. त्याला काय म्हणतो आपण, लोबर म्हणजे काय, युटेराइन अँड कॉन्ट्रॅक्शन ऑफ द सर्विक्स, युटेराइन अँड कॉन्ट्रॅक्शन ऑफ द सर्विस. त्याचबरोबर काय, त्यामध्ये डायलेशन ऑफ द सर्विक्स अँड पासेज ऑफ बेबी आर कलेक्टिव्हली कॉल्ड ॲज द लोबर. ओके, समजलं का. बघा, युटेरसचं जेव्हा कॉन्ट्रॅक्शन होतं, त्याचबरोबर ॲबडॉमिनल, फिमेलमध्ये जे काय ॲबडॉमिनलचं कॉन्ट्रॅक्शन होत असतं त्या प्रोसेसला काय म्हणतो आपण लोबर. अजून बघा, त्यामध्ये काय, तर डिस्कम्फर्ट ऑफ ऑर अगानी कॉल्ड ॲज अ लोबर पेन. त्यामध्ये जो काय डिस्कम्फर्ट त्या फिमेलला फील होणार आहे त्याला काय म्हणतो आपण लोबर पेन. डिलिव्हरी वेळेसच्या पेन चालू होतो त्याला काय म्हणतो आपण लोबर पेन. बघा, हे काय, तर इट इज अ कॉम्प्लेक्स न्यूरो एंडोक्राईन मेकॅनिझम, म्हणजे ते काय असणार आहे तर नर्वस सिस्टीमने आणि एंडोक्राईन म्हणजे जे काय एंडोक्राईन ग्लँड्स आहेत, हार्मोन्सनी कंट्रोल करणारं हे मेकॅनिझम आहे. लक्षात ठेवा, जे काय पार्च्युरेशन आहे हे पूर्णपणे कशावरून कंट्रोल केलं जातं, हार्मोन्स त्याचबरोबर न्यूरो सिस्टीम, ह्या दोन सिस्टीमनी काय केलं जातं तर कंट्रोल केलं जातं. म्हणून त्याला काय म्हणतो आपण न्यूरो एंडोक्राईन मेकॅनिझम. म्हणजे बघा, न्यूरो हा शब्द नर्वस सिस्टीमच्या रिलेटेड आहे आणि एंडोक्राईन जे काय हार्मोनल रेग्युलेशन, जे काय वेगवेगळे हार्मोन्स इथे ॲक्टिवेट होणार आहेत त्याला काय म्हणतो आपण एंडोक्राईन मेकॅनिझम. ओके, लक्षात आलं. कॉम्प्लेक्स न्यूरो एंडोक्राईन मेकॅनिझम, दॅट इज द सिग्नल अरायझेस फ्रॉम द फिटस अँड प्लासेंटा कॉजेस द माइल्ड युटेराइन कॉन्ट्रॅक्शन. म्हणजे त्या डेव्हलप्ड बेबीपासून, म्हणजे त्याला म्हणलं होतं आपण फिटस अँड युटेराइन प्लासेंटा, म्हणजे जो काय प्लासेंटा आहे यांच्यापासून काय होणार आहे तर काही सिग्नल्स, म्हणजे काय होणार आहे, हार्मोनल सिक्रेशन स्टार्ट होणार आहे. ते सिक्रेशन काय करते तर युटेराइन कॉन्ट्रॅक्शनला सुरुवात करते. ओके, लक्षात ठेवा, सोपा पॉईंट आहे अगदी, काय अवघड असं काय नाही. त्यानंतर बघा, अकंपाइड बाय द राईज इन एस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन रेशो इन्क्रीजेस इन द ऑक्सिटोसिन रिसेप्टर इन द युटेराइन मसल. ओके, आता बघा, प्लासेंटा आपल्याला माहीत होतं की काय सिक्रेशन करतोय तो प्रोजेस्टेरॉन. आता हे सिग्नल म्हणजेच काय, युटेराइन कॉन्ट्रॅक्शन कशामुळे होते तर एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन या दोन हार्मोनचं काय झाले तर इन्क्रीज झाले. ते हार्मोन काय झाले तर त्यांचा रेशो इन्क्रीज झाला आहे, त्यामुळं काय होणार आहे. त्याचबरोबर ऑक्सिटोसिन हे पण हार्मोन काय होणार आहे, फिमेल युटेराइन सिस्टीममधलं ते कॉन्ट्रॅक्शन हे चालू करणार. ओके, लक्षात आलं. एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन यांचं सिक्रेशन किंवा यांचा रेशो इन्क्रीज झाल्यामुळं तिथं काय होतं तर ह्या पार्च्युरेशनला सुरुवात होणार आहे किंवा तिथं युटेराइनचं कॉन्ट्रॅक्शन होण्याला सुरुवात होणार आहे. बघा, दे केसेस द व्हिग्रस कॉन्ट्रॅक्शन ऑफ द मायोमेट्री. व्हिग्रस म्हणजे काय तर जोरदार किंवा त्याला काय म्हणतो आपण भरपूर अशा पद्धतीनं स्पीडमध्ये असं कॉन्ट्रॅक्शन तिथं काय होणार आहे, सुरुवात होणार आहे. कॉन्ट्रॅक्शन ऑफ द मायोमेट्रियम ऑफ द युटेरस अँड द एंड ऑफ द प्रेग्नन्सी. म्हणजे इथं बघा, इथं काय झालं तर मायोमेट्रियमचं कॉन्ट्रॅक्शन कसं व्हिग्रसरित्या भरपूर असं माइल्डमध्ये ते काय होणार आहे, तिथं कॉन्ट्रॅक्शन होणार आहे आणि ते कॉन्ट्रॅक्शन काय करते तर एंड ऑफ द प्रेग्नन्सी. म्हणजे कॉन्ट्रॅक्शन म्हणजे पार्च्युरेशनला जेव्हा सुरुवात होणार आहे किंवा पार्च्युरेशन इज कॉल्ड ॲज अ एंड ऑफ द प्रेग्नन्सी, म्हणजे तिथं त्या बेबीची पूर्णपणे डेव्हलपमेंट झालेली आहे असं तिथं कन्सिडर करून काय केलं जातं तर पार्च्युरेशनला सुरुवात केली जाते. ओके, बघा, त्याचबरोबर काय, ॲड्रिनोकोर्टिकोट्रोपिन हार्मोन ACTH इट इज सिक्रेटेड बाय पिट्युटरी अँड
कॉर्टिकोस्टेरॉइड फ्रॉम द ॲड्रिनल ग्लँड. म्हणजे हार्मोन बघा हे कुठून सिक्रेट झाले, ॲड्रिनोकॉर्टिकॉल हे कुठं पिट्युटरी ग्लँड, आणि कॉर्टिकोस्टेरॉइड हे फ्रॉम कुठून केलं तर ॲड्रिनल ग्लँड. हे काय झालं तर त्या फिमेलमधून हार्मोन हे सिक्रेट व्हावं लागले. त्यानंतर ऑक्सिटोसिन फ्रॉम द मदर्स पिट्युटरी ग्लँड. अशा प्रकारचे जे काय हार्मोन्स आहेत ते काय करणार आहेत तर हे पण ह्या पार्च्युरेशनमध्ये काय करणार आहेत, इन्व्हॉल्व्ह होणार आहेत आणि त्या कॉन्ट्रॅक्शनसाठी ते हेल्प करणार आहे, किंवा त्या पार्च्युरेशनच्या वेळेस जे काय एन्व्हायरमेंट असं नेसेसरी आहे ते एन्व्हायरमेंट हे हार्मोन तिथं करणार आहे, तयार करणार आहे. त्याचबरोबर युटराइन मसल ऑफ द मदर अँड कॉसेस द व्हिगरस युटराइन कॉन्ट्रॅक्शन. ओके, बघा तेच परत अजून बघतो आपण. तर व्हिगरसरित्या काय झालं, व्हिगरस कॉन्ट्रॅक्शन, भरपूर असं कॉन्ट्रॅक्शन तिथं त्या युटरसचं व्हावं लागलं आहे. आणि ते होत असताना तिथं पेन होत असतो त्या फिमेलला ड्यू टू द रप्चरिंग ऑफ द ब्लड वेसल. म्हणजे त्या युटरसमध्ये असणाऱ्या किंवा युटराइन वॉलमध्ये असणाऱ्या ब्लड वेसल, नर्व वेसल हे काय होणार आहे, त्याला त्या रप्चर होत असते, त्यामुळे तिथं पेन होतोय किंवा त्याला काय म्हणतो आपण डिस्कम्फर्ट होणार आहे, त्याला काय म्हणायचं लोबर पेन. ओके, लक्षात आलं, सोपं, अगदी सोपं पॉईंट आहे. त्यानंतर बघा एक्सप्लोशन ऑफ द बेबी फ्रॉम द युटरस. म्हणजे त्यानंतर काय होणार आहे, हे कॉन्ट्रॅक्शन असंच कंटिन्यू राहिल्यानंतर ते काय जो काय युटरसमधला बेबी आहे तो काय होणार आहे, एक्सप्लोज होणार आहे, किंवा तो बाहेर येण्यासाठी किंवा त्याची बर्थला सुरुवात होणार आहे. आता हे पूर्ण सगळ्या प्रोसेस, या पूर्ण प्रोसेस काय केले तर आपण 3 स्टेजमध्ये डिवाईड केले आहेत. कोणत्या कोणत्या स्टेज आहेत ते आपण बघूया. बघा सोप्या पद्धतीत आपण एक्सप्लेन करणार आहोत, तुम्ही कंटिन्यू बघा, पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने समजून जाईल. बघा पार्च्युरेशनला काय केले तर 3 स्टेजेसमध्ये आपण डिवाईड केले. कोणत्या कोणत्या स्टेजेस आहेत बघू आपण. पहिले आहे आपल्याकडे डायलेशन स्टेज, दुसरी एक्सपल्शन स्टेज आणि आफ्टर बर्थ. ह्या 3 स्टेजमध्ये आपण काय करणार आहे तर पार्च्युरेशन पूर्णपणे अभ्यास करणार आहोत. बघा पहिली आहे आपल्याकडे डायलेशन स्टेज. डायलेशन म्हणजे काय, डायलेट होणे, बिकम अ डायलेट, किंवा त्यालाच काय म्हणते एरिया बिकम अ लार्जर. अशा प्रकारे काय होणार आहे तर त्याला डायलेशनला कंप्लीट होणार आहे किंवा प्रोसेस होणार आहे. बघा डायलेशनची प्रोसेस स्टार्ट कुठून होते तर सर्विक्स म्हणजे कॉन्ट्रॅक्शन, म्हणजे ते काय झालं, इथून कॉन्ट्रॅक्शनला सुरुवात झाली फ्रॉम टॉप टू बॉटम. म्हणजे टॉपपासून काय होणार आहे तर ते टूवर्ड द एंड ऑफ द, किंवा त्यालाच काय म्हणतो आपण सर्व्हिस. अशा प्रकारे काय होणार आहे तर कॉन्ट्रॅक्शन चालू होणार आहे. बट कॉन्ट्रॅक्शन इज द टॉप अँड फोर्सिंग द बेबी टूवर्ड द सर्व्हिस. म्हणजे इथून त्या युटरसमध्ये कॉन्ट्रॅक्शन स्टार्ट होणार आहे टूवर्ड द सर्व्हिस. ओके, लक्षात ठेवा, सोपा पॉईंट आहे. त्याचबरोबर अकम्पाइड बाय द पेन कॉज बाय कॉम्प्रेशन ऑफ द ब्लड वेसल. आता हे कॉन्ट्रॅक्शन होत असताना युटरसमध्ये किंवा त्या युटेरन वॉलमध्ये असणाऱ्या ब्लड वेसल ज्या आहे ना त्या होणार आहेत कॉम्प्रेस होणार आहे, आणि ते तिथं पेन असा एक तिथं होणार आहे, किंवा त्याला काय म्हणलं तर आपण लोबर पेन अशा प्रकारचं तिथं एक पेन तिथं फिमेलमध्ये तो होऊन जाणार आहे. किंवा त्याचबरोबर बघा ऑक्सिटोसिन इंड्युस्ड युटेराइन कॉन्ट्रॅक्शन बिकम स्ट्रॉंगर अँड स्ट्रॉंगर ड्यू टू द स्टिम्युलेटरी रिफ्लेक्स. म्हणजे तिथलं जे काय फिमेलमध्ये रिलीज झालेलं ऑक्सिटोसिन हे हार्मोन होतं ते काय करतं आहे तर अजून कॉन्ट्रॅक्शनला स्ट्रॉंगर बनवते, स्ट्रॉंगर अँड स्ट्रॉंगर बनवते. त्याचमुळं काय होणार आहे तर स्टिम्युलेटरी रिफ्लेक्स हा तिथं तयार झालेला असतो. तो रिफ्लेक्स ॲक्शनमध्ये काय होणार आहे तर ते कॉन्ट्रॅक्शन कंटिन्यू चालू राहणार आहे, आणि त्या फिटसला तो काय करत असणार आहे सर्व्हिसकडे पुश आउट करत असेल. बघा बेबी इज पुश्ड डाऊन इन द युटरस, इट्स हेड कम टू लाईज अगेन्स्ट टू द सर्व्हिस. म्हणजे त्या बेबीचं हेड कुठं आलं लाईज करणार आहे सर्व्हिसकडे. ते सर्व्हिसमधून ते काय होणार आहे परत बाहेर अशा पद्धतीनं पुशड आउट करणार आहे, एक्सपोल होणार आहे. ते काय होणार आहे ड्यू टू द कॉन्ट्रॅक्शन. म्हणजे इथलं जे काय कॉन्ट्रॅक्शन कंटिन्यू राहिले त्या कॉन्ट्रॅक्शनमुळं तो बेबी किंवा तो फिटस काय होणार आहे लाईज होणार आहे अगेन्स्ट टू द सर्व्हिस. आणि त्या सर्व्हिस अँड व्हाजायना शोज द डायलेशन. आता इथं जेव्हा बेबीचं हेड येणार आहे त्यावेळेस काय होणार आहे इथला जो त्या काय सर्व्हिक्सचा एरिया आणि तो सर्व्हिस प्लस हे व्हाजायना हे काय करणार आहे ते शोज द डायलेशन. बघा डायलेशन मीन्स द बिकमिंग लार्ज. ते काय करणार आहे थोडी साईज त्यांची इन्क्रीज करणार आहे फॉर द गिव्हिंग बर्थ टू द फिटस. त्यामुळं काय होणार आहे तर त्यांची साईज ही थोडी इन्क्रीज होणार आहे, आणि ह्या प्रोसेसला काय म्हणतो आपण डायलेशन. ओके, सोपं आहे. बघा डायलेशनचा अर्थ जसा आहे की बिकम अ लार्ज. ते काय करणार आहे सर्व्हिक्स आणि वजानाची साईज इन्क्रीज करणार आहे. ओके, सोपं आहे पॉईंट. बघा त्यानंतर दिस स्टेज इज ऑफ लोबर कॅन बी नॉर्मली लास्ट अप टू द फ्यू आवर्स. अशा पद्धतीने ती प्रोसेस कंटिन्यूस राहणार आहेत, आणि एंड म्हणजे पूर्णपणे प्रोसेस कंप्लीट होईल त्यावेळेस काय होणार आहे द ॲम्नियोटिक मेम्ब्रेन ऑफ फिटस आर रप्चर. म्हणजे बघा जो काय ॲम्नियोटिक मेम्ब्रेन असते, बघा जो काय फिटस डेव्हलप होत असते त्यावेळेस त्याच्या भोवती एक असं मेम्ब्रेन प्रोटेक्टिव्ह लेअर आपण पाहिलं होतं की प्रोटेक्टिव्ह लेअर अशा पद्धतीने तयार झालेला असतो. ॲम्नियोटिक मेम्ब्रेन म्हणतो आपण त्याला. ते ॲम्नियोटिक मेम्ब्रेन काय होणार आहे तर ह्या प्रोसेसच्या एंड वेळेस काय होणार आहे ते रप्चर होणार आहे. ओके, ही झाली डायलेशन स्टेज. नंतरची बघा एक्सपोल्शन स्टेज. एक्सपोल्शन स्टेजमध्ये काय होणार आहे युटेराइन अँड ॲबडॉमिनल कॉन्ट्रॅक्शन बिकम स्ट्रॉंगर.
तीच प्रोसेस फक्त आपण कंटिन्यू म्हणजे ते काय कॉन्ट्रॅक्शन चालू होतं ते काय झालं स्ट्रॉंगर होत राहिले, ते कंटिन्यू स्ट्रॉंगर होणार आहे. आणि त्याचबरोबर काय होणार आहे तर इन नॉर्मल डिलिव्हरी द फिटस पासेस आउट थ्रूआउट द सर्विक्स अँड व्हाजायना विथ द हेड इन फॉरवर्ड डायरेक्शन. म्हणजे काय होणार आहे तो फिटस तो काय होणार आहे तर जे काय सर्विक्सचं आणि व्हाजायनाचं डायलेशन झालं होतं त्या डायलेशन वेळेस काय होणार आहे ते डायलेशन कंटिन्यू राहणार आहे. आणि त्याचबरोबर हा जो काय फिटस आहे तो काय होणार आहे पुश्ड डाऊन टू द फॉरवर्ड डायरेक्शन. म्हणजे तो काय होणार आहे पुश पासेस आउट फ्रॉम द सर्विक्स. म्हणजे तो काय झाला आहे सर्विक्समधून आणि व्हाजायनामधून पास आउट झाला आहे किंवा तो पुढं ढकलला गेला आहे आणि कोणत्या डायरेक्शने हेड फॉरवर्ड डायरेक्शन. म्हणजे त्याचं हेड जे काय हेड रिजन आहे तो काय झालं फॉरवर्ड डायरेक्शनला होऊन तो पास आउट झाला आहे आणि तो काय केलं आहे तर त्याची बर्थ ही तर कंटिन्यू झाली किंवा तो काय झाले बर्थ ही कंप्लीट झालेली आहे. ओके, इट टेक्स 20 to 60 मिनिट. म्हणजे ह्या पूर्ण प्रोसेसला काय झालं होणार आहे तर 20 to 60 मिनिट अशा प्रकारचा टाईम लागणार आहे. आणि ह्याच्यापासून काय होणार आहे तर अंबायकल कॉर्ड टाईड अँड कट ऑफ क्लोज टू द बेबीज नेव्हल. म्हणजे तो अंबायकल कॉर्ड होता आपण त्याला जे काय नाळ म्हणलं होतं ते काय केले तर बेबीच्या नेव्हलमधून काय केलं तर तिथून कट करून टाकले आपण. त्याचबरोबर काय केलं तर तो ही काय झाली एक्सपल्शन स्टेज अशी कंप्लीट झाली. ओके, सो फिफ्थ स्टेज आहे बघा युटेराइन अँड ॲबडॉमिनल कॉन्ट्रॅक्शन बिकम स्ट्रॉंगर देन इन नॉर्मल डिलिव्हरी द फिटस पासेस थ्रू आउट द सर्विक्स अँड व्हाजायना. हे पॉईंट इथं महत्त्वाचा हा पॉईंट लक्षात ठेवा. बेबी पासेस थ्रू आउट द सर्विक्स अँड व्हाजायना आणि त्याची डायरेक्शन इट इज द हेड फॉरवर्ड टू द डायरेक्शन. म्हणजे जेव्हा बेबी बर्थ घेत असते त्यावेळेस त्याचं हेड हे कुठं असणार आहे फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये असणार आहे किंवा हेड हे काय असणार आहे तर अगेन्स्ट टू द सर्विक्स अँड व्हाजायनल. अशा प्रकारे काय असणार आहे त्याचं एक्सपल्शन स्टेज ही कंप्लीट होणार आहे. तिथं काय झालं तर बेबीची बर्थ ही कंप्लीट झाली आणि तिथून काय केलं जातं डॉक्टर काय करत असतात तर ते अंबायकल कॉर्ड बेबीच्या नेव्हलपासून काय करत असतात ते कट करत असतात. बघा नेक्स्ट स्टेज आहे आपल्याकडे आफ्टर द बर्थ. म्हणजे त्या बेबीची बर्थ झाल्यानंतर काय केलं जातं किंवा तिथून काय प्रोसेस आहे तर आफ्टर द डिलिव्हरी ऑफ द बेबी प्लासंटा सेपरेट फ्रॉम द युटेरस अँड एक्सपोल आउट ॲज कॉल्ड ॲज द आफ्टर बर्थ ड्यू टू द सर्व्हर कॉन्ट्रॅक्शन ऑफ द युटेरस. म्हणजे बघा बर्थ झाल्यानंतर तो काय होणार आहे तर तो प्लासंटा तिथंच डिजनरेट होणार आहे. युटेराइन प्लासंटा डिजनरेट होतोय आणि जो काय अंबायकल कॉम्प म्हणतो आपण तो पण काय होतं तिथं डिजनरेट होणार आहे ड्यू टू द युटेराइन कॉन्ट्रॅक्शन अँड व्हेरियस ॲक्शन प्रेझेंट इन द युटेरस ऑफ द फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. आणि ही ओव्हरऑल प्रोसेस किती आहे दिस प्रोसेस हॅपन्स विदिन द 10 to 45 minutes ऑफ द डिलिव्हरी. बघा लक्षात आलं का आफ्टर द डिलिव्हरी ऑफ द बेबी प्लासंटा सेपरेट फ्रॉम द युटेरस अँड एक्सप्लोड आउट इज ॲज अ आफ्टर बर्थ ड्यू टू द सर्व्हर कॉन्ट्रॅक्शन ऑफ द युटेरस. ओके, बघा ह्या जो काय प्लासंटा आहे तो काय केला आहे तर बाहेर काढून टाकला जातो आहे आणि त्याचबरोबर काय होणार आहे ही बर्थची प्रोसेस ही कंप्लीट होणार आहे. ओके, सोपा पॉईंट आहे. हे झालं पार्च्युरेशन. आता पार्च्युरेशन झाल्यानंतर जो काय एम्ब्रिओ किंवा तो फिटस हा काय झाला आहे बर्थ झाला आहे त्याची डिलिव्हरी ही कंप्लीट झाली. त्यानंतरची अगदी महत्त्वाची प्रोसेस ही काय तर लॅक्टेशन. बघा लॅक्टेशन म्हणजे काय तर मेमरी ग्लँड प्रोड्यूस द मिल्क आर कॉल्ड ॲज द लॅक्टेशन. म्हणजे कळालं लॅक्टेशन हे कशासाठी तर मिल्क प्रोडक्शनसाठी इम्पॉर्टंट असणारी स्टेज आहे. ते कुठं होणार आहे तर मेमरी ग्लँड्समध्ये. आपण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये ह्या ग्लँडचा अभ्यास केला होता. ते तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे ज्यांनी पाहिलं नसेल तर ते तिथून त्याचा अभ्यास करा. ओके, लक्षात आलं लॅक्टेशन मीन्स द प्रोडक्शन ऑफ द मिल्क. आता इट इज द ऑल्सो हार्मोनल प्रोसेस. बघा इट इज प्रोसेस इज कॅरिड आउट बाय द हार्मोन्स कॉल्ड ॲज द प्रोलॅक्टिन. बघा हार्मोन रिस्पॉन्सिबल फॉर प्रोडक्शन ऑफ मिल्क इज द प्रोलॅक्टिन. ॲट इज दिस हार्मोन इज प्रोड्युस्ड आफ्टर द डिलिव्हरी. म्हणजे ते बेबीची जेव्हा बर्थ होत असते त्या बर्थ झाल्यानंतर हे हार्मोन सिक्रेट केलं जातं. ते म्हणजेच काय होणार आहे तर त्या बेबीच्या फिडिंगसाठी बेबीला न्यूट्रिशन देण्यासाठी काय होते तर ते ॲटोमॅटिकली हार्मोन हे प्रोड्यूस होत असतं. त्या प्रोसेसला काय म्हणतो आपण लॅक्टेशन. ओके, बघा फिडिंग द न्यू बॉर्न बेबी म्हणजे हे हार्मोन किंवा ते हार्मोन काय करत असते तर बेबीला फीड करण्यासाठी सिक्रेट होते आणि ते प्रोड्यूस काय करते मिल्क. आता ह्या मिल्कमध्ये काय तर इम्पॉर्टंट असा घटक आहे कोलेस्ट्रॉम हे काय तर फ्लूइड हे काय तर त्यातून जे काय मिल्कमध्ये असणारं फ्लूइड आहे किंवा ते मिल्क आपण त्याला म्हणू शकतो कोलेस्ट्रॉम. इट इज सिक्रेटेड बाय द मेमरी ग्लँड आफ्टर द ॲज सून ॲज द चाइल्ड बर्थ. म्हणजे जेव्हा बेबीची बर्थ झाल्यानंतर पहिल्यांदा जे मिल्क येत असतं त्याला काय म्हणतो आपण कोलेस्ट्रॉम.
ओके, हे अगदी इम्पॉर्टंट आणि महत्त्वाचं असं मिल्क असतं, आपण त्याला म्हणतोय. बघा हे कोलोस्ट्रम काय, इट इज अ स्टिकी अँड येलो फ्लुइड ॲज सून ॲज आफ्टर द बर्थ, म्हणजे बर्थ झाल्यानंतर त्या बेबीचे लगेच त्या फिमेल मधून जे काय मिल्क सिक्रेट केलं जातं त्याला म्हणतो आपण कोलोस्ट्रम. हे कसं आहे तर प्रोटीन स्टिकी अँड येलो फ्लुइड आहे ॲज सून. त्यानंतर बघा प्रोटीन, लॅक्टोज अँड लो फॅट, म्हणजे ह्याच्यामध्ये काय तर भरपूर असे प्रोटीन रिच मिल्क आहे, लॅक्टोज आहे आणि त्याच्यामध्ये लो फॅट आहे. आता फॅट लो हे त्यामध्ये भरपूर असतात, का असते तर त्या बेबीमधील डायजेस्टिव्ह सिस्टीम परफेक्ट डेव्हलप झाले नसते, फॅट डायजेशनसाठी वेळ लागतो आहे, म्हणून काय झालं तर त्याच्यामध्ये फॅट हे काय आहे तर लो आहे. त्याचबरोबर मदर्स अँटीबॉडी IgA, आता हे काय तर अँटीबॉडी आहेत मध्ये असणाऱ्या ह्युमरल रिस्पॉन्सच्या अँटीबॉडीज आहेत. त्या अँटीबॉडी काय करत असतात तर त्या बेबीला प्रोटेक्ट करत असते अगेन्स्ट टू द व्हायरस अँड बॅक्टेरिया, म्हणजे जे काय बेबीला आफ्टर बर्थ इन्फेक्शन होऊ नये. कारण जे काय न्यूबॉर्न बेबी असते त्यामधील इम्युनी सिस्टीम हे कशी असते, वीक असते किंवा वेल डेव्हलप्ड नसते. त्या बेबीला बॅक्टेरियापासून किंवा इन्फेक्शनपासून प्रोटेक्ट करण्यासाठी जेव्हा मदरचं ते पहिल्यांदा मिल्क त्याला दूध पाजलं जातं त्यावेळेस काय होणार आहे तर त्यांच्यामध्ये IgA हे अँटीबॉडी काय होणार आहे तर एंटर करणार आहेत. त्या काय करत असतात तर त्या बेबीला इन्फेक्शनपासून वाचवत असतात. ओके, अँटीबॉडीज हेल्प्स टू इन द बेबी ॲट अ टाईम व्हेन इट्स इम्युनी रिस्पॉन्स इज नॉट फुल्ली डेव्हलप्ड. ओके, लक्षात आलं. म्हणून जे काय बेबी डेव्हलप झालेलं असतं किंवा बर्थ झालेलं असतं, त्या बर्थ झाल्यानंतर त्याला लगेच काय केलं जातं तर ते लॅक्टेशनसाठी किंवा त्याला फिडिंगसाठी ते ब्रेस्ट फिडिंग हे केलं जातं. ओके, लक्षात आलं. सोपं पॉईंट आहे. बघा इथपर्यंत काय झालं तर आपण त्या पूर्ण बेबीचं पार्च्युरेशन आणि लॅक्टेशन पाहिलं. आता बघा महत्त्वाचा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे आपल्या टॉपिकमध्ये, रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. ओके, रिप्रोडक्टिव्ह हेल्थ म्हणजे काय बघू आपण आता. टोटल वेल बिईंग इन ऑल ॲस्पेक्ट ऑफ द रिप्रोडक्शन, इट इज द दॅट इज इमोशनल, बिहेवियरल अँड सोशल एस्केप अलॉंग विथ द फिजिकल वन्स. म्हणजे बघा काय असणार आहे तर रिप्रोडक्टिव्ह हेल्थ म्हणजे काय तर आपल्याला रिप्रोडक्शनबद्दल इमोशनली, बिहेवियरली आपलं काय असणार आहे तर वेलबिअरिंग किंवा नॉर्मल आपलं काय असणार आहे बिहेवियरल असणार आहे. अशा प्रोसेसला काय म्हणतं किंवा ह्या कन्सेप्टला काय म्हणतो आपण रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. ओके, लक्षात आलं का. इट मीन्स द टोटल वेलबिअरिंग, म्हणजे त्या रिप्रोडक्शनबद्दल आपल्याला पूर्णपणे डिटेल्समध्ये माहिती असणे किंवा त्यालाच काय म्हणतो आपण आपण त्यांचं आपलं बिहेवियर कसं असणार आहे, नॉर्मल असणार आहे, इमोशनली आपण नॉर्मल असणार आहे आणि सोसायटीमध्ये अलॉंग विथ द सोसायटी एस्केप आर द नॉर्मल आर कॉल्ड ॲज द रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. त्याचबरोबर ही कुणी आपल्याला सांगितले डेफिनेशन, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. ओके, अकॉर्डिंग टू द वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन हे कॉन्सेप्ट आपल्याला इथे एक्सप्लेन केले. त्याचबरोबर बघा नेक्स्ट काय आपल्याकडे रिप्रोडक्टिव्हली हेल्दी सोसायटी. बघा हेल्दी सोसायटी कोणाला म्हणतो आपण, सोसायटी विथ पीपल हॅव्हिंग फिजिकली अँड फंक्शनली नॉर्मल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स अँड नॉर्मल इमोशनल अँड बिहेवियरल इंटरॅक्शन अमॉंग द ऑल इन द सेक्स रिलेटेड ॲस्केप. म्हणजे जे काय सोसायटीमध्ये जे काय रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहे, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे किंवा जे काय तर नॉर्मल आहेत, त्यांच्यामध्ये काही ॲबनॉर्मॅलिटीज आपल्याला नाहीत, अशा प्रकारच्या सोसायटीला. अजून ते कसे आहेत तर त्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमच्या रिलेटेड किंवा रिप्रोडक्शनच्या रिलेटेड कसे आहेत तर त्यांचं इमोशनली त्याचबरोबर बिहेवियरली ते कसे आहेत तर नॉर्मल आहेत किंवा ते कसे आहेत तर वेल डेव्हलप्ड आहेत. अशा प्रकारच्या सोसायटीला काय म्हणतो आपण रिप्रोडक्टिव्हली हेल्दी सोसायटी. ठीक आहे. अजून त्याचबरोबर जे काय सोसायटीमध्ये ऑल सेक्स रिलेटेड जे काय असेप्ट आहेत ते पण कसे असले पाहिजे तर नॉर्मल असले पाहिजे. अशा सोसायटीला आपण काय म्हणू शकतो रिप्रोडक्टिव्हली हेल्दी सोसायटी. बघा पॉईंट लक्षात आलं का. म्हणजे जे पर्सन किंवा ज्या सोसायटीमधील जे काय सर्व लोक फिजिकली अँड फंक्शनली नॉर्मल आहेत, कशा पद्धती कोणत्या कन्सेप्टमध्ये नॉर्मल आहेत तर रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स यामध्ये नॉर्मल आहेत, ते त्यांच्यामध्ये कोणते डिफेक्ट नाहीत, कोणते डिसीज नाहीत, डिसऑर्डर नाहीत, कसे फिजिकली ॲज वेल ॲज मेंटली किंवा त्यालाच काय म्हणतो आपण इमोशनली. अशा सोसायटीला म्हणायचं रिप्रोडक्टिव्हली हेल्दी सोसायटी. बघा आता हे सोसायटी डेव्हलप करण्यासाठी काही गोल्स असतात, म्हणजे काही टार्गेट्स असतात किंवा काही आपल्यामध्ये डेव्हलपमेंटसाठी काय केलं जातं तर गव्हर्नमेंट काही ऑर्गनायझेशन स्थापन करत असतात, काही कमिट्या स्थापन करत असतात. म्हणजे इन द ऑल द सोशल गोल्स ऑफ द इंडिया आर द इम्पॉर्टंट वन टू अटेंड द रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. म्हणजे रिप्रोडक्टिव्ह हेल्थली आपल्या सोसायटी डेव्हलप करण्यासाठी काय करू शकते तर इंडियाने टोटल गोल्स किंवा ते जे काही आपले टार्गेट आहेत ते पूर्णपणे प्रयत्न करत असतात की पूर्ण सोसायटी कशी झाली पाहिजे तर वेल डेव्हलप्ड झाली पाहिजे किंवा त्यालाच काय म्हणतो आपण रिप्रोडक्टिव्हली डेव्हलप किंवा त्यांच्यामध्ये काय झालं तर हेल्दी झाली पाहिजे. बघा इंडिया इज द फर्स्ट फ्यू कंट्रीज इनिशिएटेड द ॲक्शन प्लॅन्स ऑफ अँड प्रोग्राम ॲट द नॅशनल लेवल टू इम्प्रूव्ह द रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. दॅट इज ऑल प्रोग्राम कवर वायडर एरियाज रिलेटेड टू द रिप्रोडक्शन. म्हणजे ह्या
रिप्रोडक्शनच्या रिलेटेड जे काही टॉपिक्स आहेत किंवा जे काही कन्सेप्ट्स आहेत त्या लोकांना जाणून देण्यासाठी किंवा लोकांना त्यामध्ये अवेअरनेस डेव्हलपमेंट करण्यासाठी किंवा हे काय करत असते तर इंडियामध्ये हे काय तर टॉपमध्ये आहे किंवा इंडियाने काय केलं तर चांगल्यारीत्या प्रयत्न केले की लोकांमध्ये अवेअरनेस जागृत करणे, लोकांमध्ये जनजागृती करून रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम कशा पद्धतीने त्याची काळजी घेतली जाते किंवा त्यामध्ये अवेअरनेस कशा पद्धतीनं हेल्दी राहण्यासाठी काय केलं जातं हे पूर्ण कन्सेप्ट काय केलं जाते तर गव्हर्नमेंटने आपल्याला प्रोव्हाइड केलेले आहेत इंडियामध्ये. इंडिया हे काय तर त्यामध्ये काही टॉप कंट्रीमध्ये मोजलं जातं. बघा, करंटली इन ऑपरेशन अंडर द रिप्रोडक्टिव्ह अँड चाइल्ड केअर म्हणजे आपल्यामध्ये एक प्रोग्राम आहे बघा, ते कोणता काय म्हणतो आपण रिप्रोडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थ केअर. म्हणजे अशा प्रकारच्या काय केले तर कमिटी स्थापन केलेत आणि त्या कमिट्यामार्फत काय केलं जातं तर सोसायटीमध्ये किंवा लोकांमध्ये अवेअरनेस तयार केला जातो, जनजागृती निर्माण केली जाते आणि त्यामध्ये आपण काय करणार आहे तर सोसायटी डेव्हलप करण्यासाठी आपण तिथं प्रोग्रेस करणार आहे. ओके, पॉईंट लक्षात आला. रिप्रोडक्टिव्ह हेल्थ अँड रिप्रोडक्टिव्ह हेल्दी सोसायटी. मग आता ह्या सोसायटीने किंवा ह्या प्रोग्राममार्फत आपल्याला काय गोल्स अचीव झाले किंवा आपण काय साध्य केलं की आपण कशा पद्धतीनं आपण हे कंप्लीट केलं हे बघू आपण. बघा, बाय इंट्रोडक्शन ऑफ द सेक्स एज्युकेशन इन द स्कूल. मुलांमध्ये काय केलं तर आपण स्कूलमधून सेक्स एज्युकेशनला सुरुवात केली. म्हणजे त्यामध्ये काय काय येतं तर सेफ अँड हायजीन सेक्शुअल प्रॅक्टिस, त्याचबरोबर सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीजबद्दल आपण त्या विद्यार्थ्यांना आपण शाळेमध्ये शिकवत असतो. आपण हे STD आपण म्हणजे सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीज ह्या टॉपिकमध्ये शिकणार आहोत. त्यामधून काय होणार आहे तर मुलांमध्ये पण अवेअरनेस होणार आहे. ॲट द टीनेज म्हणजे आपण ह्या मुलांमध्ये काय होणार आहे तर सेक्सबद्दल जे काय अवेअरनेस निर्माण होणार आहे, त्यामधून होणारे डिसीज काय आहेत, एड्ससारखे डिसीज काय आहेत, कशा पद्धतीने त्यांना आपण रोखलं जातं. अशा प्रकारे काय झालं तर गव्हर्नमेंटमधून स्कूलमधून आपण त्याला काय करतो आहे तर लोकांमध्ये जागृती करत असते. त्याचबरोबर का अडल्टन्स ॲट द ॲडल्टन्स अँड प्रॉपर इन्फॉर्मेशन अबाउट द रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स. म्हणजे जेव्हा त्याला काय म्हणतात अडल्टन्स म्हणजे प्रौढत्व म्हणलं जातं मराठीत आपण त्यांना. जेव्हा ॲक्टिव्ह म्हणजे मॅच्युअर मुलं जेव्हा मॅच्युअर होत असतात ॲट द एज ऑफ द 13 to 17 ह्या एजमध्ये जेव्हा ते मुलं मॅच्युअर होत असतात त्याला म्हणतो आपण मॅच्युअर पिरियड. त्या मॅच्युअर पिरियडमध्ये जे काय बॉडीमध्ये चेंजेस होत असतात, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्समध्ये चेंजेस होत असतात, अशा प्रकारे प्रॉपर इन्फॉर्मेशन देऊन त्यांना गायडन्स हे स्कूलमधून किंवा आपण गव्हर्नमेंटकडून केलं जातं. अबाउट द बर्थ कंट्रोल मेजर, प्रीनेटल केअर, प्रेग्नंट वुमन अँड पोस्टनेटल केअर ऑफ द मदर अँड चाइल्ड इम्पॉर्टंट फॉर द ब्रेस्ट फिडिंग. म्हणजे बर्थ कंट्रोलसाठी अवेअरनेस केला जातो. त्याचबरोबर प्रीनेटल म्हणजे प्रेग्नन्सीच्या आधी काय काळजी घेतली जाते, प्रेग्नंट वुमनची कशा पद्धतीने काळजी घेतली जाते, डिलिव्हरी झाल्यानंतर त्या बेबीची त्याचबरोबर त्या मदरची कशा पद्धतीने काळजी घेतली जाते. ह्या ब्रेस्ट फिडिंग म्हणजे ते आपण आत्ताच पाहिलं ती त्या डेव्हलप्ड बेबीला किंवा एम्ब्रिओला त्या बेबीला ब्रेस्ट फिडिंग हे का महत्त्वाचं असतं किंवा त्याला आईचं दूध हे का दिलं जातं हे सगळं आपण शाळांमधून किंवा लोकांना ह्या प्रोग्राममधून शिकवत असतो. त्याचबरोबर अवेअरनेस अबाउट द प्रॉब्लेम अरायझिंग ड्यू टू द अनकंट्रोल्ड पॉप्युलेशन ग्रोथ, सोशल इव्हेल लाईक द सेक्स ॲब्यूज अँड द सेक्स रिलेटेड क्राईम्स अँड टेक अप द नेसेसरी स्टेप्स टू प्रिव्हेंट देम. अशा पद्धतीने पण काय करतो आपण लोकांमध्ये अवेअरनेस करतो. म्हणजे पॉप्युलेशन कंट्रोलसाठी पण गव्हर्नमेंटद्वारे काय केलं जातं तर वारंवार किंवा टिप दिल्या जातात कशा पद्धतीनं त्याचा पॉप्युलेशन ग्रोथचा आपल्या कंट्रीवरती काय इम्पॅक्ट होत असतो ह्याच्यामार्फत काय करतो आपण हे करत असतो, लोकांमध्ये जागृती करत असतो. सेक्स अब्यूज अशा काही घटना घडत असतात वारंवार, बलात्कार वगैरे ह्याच्या पद्धतीने ॲब्यूज कशा पद्धतीने ते रोखलं जातं, हे किती क्राईम आहे किंवा ह्याच्या काय केलं जातं तर त्याला आपण क्राईम वेगवेगळे आपण त्याच्यावर गुन्हे दाखल करू शकतो किंवा गुन्हा होऊ शकतो. अशा पद्धतीने लोकांमध्ये त्याची जागृती आपण केली जाते. त्याचबरोबर इट टेक्स द नेसेसरी स्टेप टू प्रिव्हेंट देम. म्हणजे ह्या प्रिव्हेंट करण्यासाठी काय करतो आपण अशा प्रकारचे क्राईम रोखण्यासाठी लोकांमध्ये मानसिकली किंवा त्याला म्हणतो आपण मेंटली त्याला लोकांना आपण काय करत असतो प्रवृत्त करत असतो. त्याचबरोबर काही क्राईम जे रोखण्यासाठी पण लोकांमध्ये अशा प्रकारच्या जागृती ह्या केल्या जातात. क्रिएटिंग अवेअरनेस अबाउट द स्टॅशनरी बॅन ऑफ ॲम्निओथेसिस. म्हणजे जे काय ॲबॉर्शन केलं जातं ॲम्निओथेसिसच्या सहाय्यानं आणि त्याचबरोबर जे काय मुलींचे गर्भपात केले जात असतात अशा प्रकारच्या प्रोसेसला पण काय केलं जातं तर ते काही केलं जातं रोखलं जातं किंवा अवेअरनेस लोकांमध्ये
तयार केलं जातं. दॅट इज द क्रिएटिंग अवेअरनेस अबाउट द इम्युनायझेशन ऑफ प्रोग्रॅम, म्हणजे लसीकरण प्रोग्रॅम, मुलांना पोलिओ डोस देणे किंवा वेगवेगळ्या आजाराचे इम्युनायझेशन ट्रीट म्हणजे लस देणे, अशा प्रकारच्या प्रोग्रॅममध्ये पण काय करणार आहे आपण, लोकांना प्रवृत्त करणार आहे की जे काय बेबी आहे डेव्हलप्ड किंवा ते बेबी आहे किंवा त्या लहान बाळांना वारंवार डोस देणे, वेगवेगळे 3 महिन्याचे कोर्स असतात, 6 महिन्याला, ते काय करलं तर बाळाला इम्युनाईज केलं जातं, म्हणजे त्याला काय केलं, लसीकरण केलं जातं. ह्या प्रोग्रामसाठी पण लोकांमध्ये जनजागृती करणे अँड रिड्यूस द मॉर्टॅलिटी रेट ऑफ न्यू बॉर्न अँड मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट, म्हणजे जे काय न्यूबॉर्नचं जो काय मॉर्टॅलिटी रेट आहे, म्हणजे लहान बाळ जन्मल्यानंतर जे काय मरत असतं किंवा काही वेगळे डिसीज होऊन, इन्फेक्शन होऊन जेव्हा त्या बाळाचा किंवा त्या आईचा मृत्यू होत असतो, हा रेट काय केला आहे तर आपण अशा पद्धतीने डिक्रीज केला आहे, किंवा आपण लोकांमध्ये वेगवेगळ्या जनजागृती करून आपण त्यामध्ये मॉर्टल रेट आपण काय केला डिक्रीज केला आहे. आणि त्याचबरोबर आपण ह्या हेल्दी सोसायटीमध्ये डेव्हलपमेंट अशा पद्धतीने केलेली आहे. ओके, लक्षात ठेवा, जे गोल्स आहेत काय तुम्ही ते अजून एकदा वाचून बघा, सोपे पॉईंट आहेत, पुस्तकामध्ये पण आहेत, ते तुम्ही हे अगदी पॉईंट सोपा आहे. बघा हा व्हिडिओ कसा वाटला किंवा हा पॉईंट कसा वाटला, ह्यामध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा. आपला हा टॉपिक कंप्लीट होत आहे, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपला हा टॉपिक कंप्लीट होत आहे. त्याचबरोबर ज्यांना नोट्स पाहिजे असेल तर त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये ईमेल ॲड्रेस दिला आहे, मला तिथं कॉन्टॅक्ट करा आणि मी तुम्हाला त्या नोट्स तिथं प्रोव्हाइड करून. ओके, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बर्थ कंट्रोल, सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीज दॅट इज STDs अँड इनफर्टिलिटी, आणि हा आपला इथं टॉपिक कंप्लीट होतं आहे, बघू आपण. आणि हा व्हिडिओ झाल्यानंतर आपण काय करू तर नेक्स्ट टॉपिकला सुरुवात करू. ठीक आहे, थँक्यू.